हॅलो नमस्कार. आज आहे एक टिफिनची रेसिपी आहे पण थोडी युनिक पण आहे. या रेसिपीला तुम्ही खरडावाली गवार किंवा खरडा गवार आणि ठेचावाली गवार असं पण म्हणू शकता, कारण याच्यामध्ये मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे, म्हणजेच ठेचा घातलेला आहे. भरपूर लसूण घ्यायचं आहे. गवारी खूप चांगली परतायची, चांगली डाग लागले पाहिजेत आणि मेक शुअर करा की गवारी गावठी यूज कराल, कारण गावठी गवारला जास्त चांगली टेस्ट असते म्हणून. आणि त्याच्याबरोबर हा जो आपण खरडा बनवलेला आहे, ठेचा बनवलेला आहे, तो पण छान परतून घ्यायचा. आणि हे सगळं 2-3 मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले म्हणजेच मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर हे सगळं घालायचं आणि हे सगळं छान परतून घ्यायचं. म्हणजे ह्याचं सगळ्याचं कोटिंग झालं पाहिजे गवारीवर आणि ते छान 4 मिनटं झाकून ठेवायचं. मी 4 मिनटं याच्यासाठी बोलते कारण ते सगळे मसाले चांगले भाजले गेले पाहिजेत आणि आपला खरडा पण भाजला गेला पाहिजे, कारण हिरवी मिरची कच्ची खाऊ नये आपण म्हणून. तर मग हे सगळं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. तुम्ही पाणी तेवढंच ॲड करा जेवढी तुम्हाला भाजी बनवायची आहे, म्हणजे आटल्यानंतर तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने. याच्यानंतर तुम्हाला 2 इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. एक म्हणजे ओलं खोबरं. ओलं खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. पण भाजी पूर्ण शिजल्यानंतर भाजीच्या म्हणजे शेवटी 2 मिनटं आधी तुम्हाला एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे, ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट. आणि हे ऑप्शनल अजिबात नाही आहे, शेंगदाण्याचं कूट मस्ट आहे. हे तुम्ही घालायचंच आहे, त्याच्यामुळेच भाजीला खरी टेस्ट येणार आहे. त्याच्यानंतर छान 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि आपली भाजी रेडी आहे. तर मग ही रेसिपी तुम्ही सगळे पण नक्की ट्राय करा आणि टिफिनसाठी तर बेस्ट रेसिपी आहे. अशी गवार बनवल्यानंतर सगळेजण गवार नक्की खातील. चला, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. बाय.